दिगंबरा वल्लभ दिगंबरा 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 श्रीपाद वल्लभ दिगंबरा 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 वल्लभ दिगंबरा श्रीपाद वल्लभ दिगंबरा श्रीपाद वल्लभ दिगंबरा श्रीपाद वल्लभ दिगंबरा 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 श्रीपाद वल्लभ दिगंबरा 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 श्रीपाद वल्लभ दिगंबरा ब्रह्मा विष्णु महेश्वरा ब्रह्मा विष्णु महेश्वरा ब्रह्मा विष्णु महेश्वरा ब्रह्मा विष्णु महेश्वरा दिगंबरा दिगंबरा श्रीपाद वल्लभ दिगंबरा 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 श्रीपाद वल्लभ दिगंबरा 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 श्रीपाद वल्लभ दिगंबरा अवधूत चिंतन श्री गुरुदेव आज या ठिकाणी आपण श्री गुरु पौर्णिमा या निमित्ताने सर्वजण या ठिकाणी जमलेला आहोत. आणि आज गुरु पौर्णिमेनिमित्त जी काही सेवा आपल्या गुरुच्या चरणावरती आपल्याला द्यायची आहे, फक्त माझीच म्हणा ही सेवा म्हणून नाही म्हणत, जो कोणी या ठिकाणी आलेला आहे हा प्रत्येक शिष्य आज या ठिकाणी गुरुच्या सेवेसाठी तत्पर आहे. म्हणजे कसं, आज तुम्ही सकाळपासून घरातून निघले म्हणजे आज गुरुचं स्मरण करूनच सकाळपासून घरापासून निघले, किंवा कालपासून असेल तर बरं हे आपल्याला ठरवलं आपल्याला उद्या शोधला जायचं कशासाठी, का उद्या गुरु पौर्णिमेचा कार्यक्रम आहे. म्हणजे त्या ठिकाणी गुरुचं स्मरण तुम्हाला त्या क्षणापासून सुरू झालं. म्हणजे जसं ग्रहण लागतं ना, ग्रहणाच्या अगोदर वेद लागतं, ग्रहणाला वेद चालू होतं, तसे हे एका शिष्याला लागलेले वेद असतात. गुरुला जे शिष्यासाठी भेटीचे जे वेद असतात ते तर खूप कळवळ्याचे असतात. जो गुरु होतो म्हणजे ज्याला शिष्य आहे, किंवा जसं आता इथं माता भगिनी आहे, काही वडील काही बसलेले आपले लेकर ज्यावेळेस होतात, ज्यावेळेस ती आई होती स्त्री किंवा एखादा पुरुष बाप होतो, त्यावेळेस जसे त्या मुलाचे वेद त्याला लागतात तसे त्या गुरुला आपल्या शिष्याचे वेद हे क्षण 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 त्याच्या मनामध्ये हे वेद चालतात. घंटा एवढी का आपल्याला फक्त गुरु पौर्णिमा आल्यावरती काही एक दिवस अगोदर लागलं किंवा एक दोन दिवस अगोदर लागलं, किंवा एखाद्याला खूप अडचण आली त्यावेळेस लागलं. खूप असं बोटावर मोजता येणार नाही असे की त्यांना निरंतर गुरुचं स्मरण राहणार. आणि तो गुरु ध्यानी गुरु म्हणी सगळ्या काही कामामध्ये गुरुला आपल्या मनामध्ये साठवून ठेवतात. खूप क्वचित आहे असे, ठीक आहे, पण जे आहे कुठून ना कुठून सुरुवाती शून्यातूनच होती. आज इथं आलेले एवढे जण आहे, यांच्या मनामध्ये परवा दिवशीपासून जर विना तर एखादं बीज त्या भगवंताच्या त्या गुरुच्या भक्तीबद्दल जर जळलं ते खूप मोठं काम करतं. एक शेतामध्ये आपण बी लावतो ना, त्याचं झाड उगवायला वेळ लागतो, कमीत कमी बीज तर लागलं ना, बस एवढं महत्वाचं. बीज लागलं, त्या बीजाला अंकुर फुटणार, फक्त त्याला वेळोवेळी खत पाणी टाका, त्याच्याकडे बघा, म्हणजे लक्ष द्या का आपण कोणत्या विचारात आहे, आपल्या गुरुचं स्मरण, आपल्या भगवंताचं स्मरण आपल्याला आहे की नाही, या विचारात जर आपण असलो तर हळूहळू आपल्याही मनामध्ये जे बीज निर्माण झालेलं आहे, जे आपण बीज लावलेलं आहे, त्याचं छोटंसं का विना रोपटा आज या ठिकाणी जर समजा फुललं आणि हे हळूहळू वाढत 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 जर गेलं
आणि त्यातून जर आपल्याला खरी निष्काम अशी जर गुरुभक्ती करण्याचे जर आपल्याला वेळ लागले तर नक्कीच एका जन्मात नाही, 2 जन्म, 3 जन्म, 7 जन्म, अशा कोणत्या ना कोणत्या जन्मी करून त्याला मोक्ष म्हणजे तो भगवंत प्राप्त होईल. मी असं नाही म्हणणार का लगेच तुम्ही आज गुरुभक्ती चालू केल्या तुम्हाला लगेच मोक्ष होईल. सुरुवात करणं कुठं ना कुठं होतं. मग प्रत्येकाच्या मनाने असा निश्चय करा की आज इथून का होईना आपल्याला गुरुभक्ती किंवा भगवंताची भक्तीची सुरुवात या ठिकाणी करायलाच पाहिजे, केलीच पाहिजे. आज गुरुपौर्णिमेचा उत्सव आहे, इतका शुभ दिवस आहे, पौर्णिमा आहे, गुरुच्या सानिध्यामध्ये आपण सर्वजण बसलेलो आहे, ते भगवंताच्या सानिध्यात आपण सर्वजण. आणि जर आज जर मनापासून सगळ्यांनी जर असा निश्चय केला, कामात काम म्हण काहीतरी राम, तसं आपली गुरु माऊली नेहमी म्हणतात, बस असं काही त्याला स्पेशल वेळ द्यायचं नाही. बसले आपण सकाळी घंटामध्ये 2 घंटे काम तसेच पडले बसले, कामात काम म्हण काहीतरी. भक्ती ही शरीराने तर होतीच, पण सगळ्यात पवित्र भक्ती मी नेहमी सांगतो ती मनाने होती. मनाने केलेली भक्ती ही सगळ्यात पवित्र. तुम्ही स्मशानात बसा, शरीर तळू शकतं, आपण घरी आल्यावरती आंघोळ केल्याशिवाय देवाला जात नाही, पण मन अशी वस्तू आहे तुम्ही कुठेही बसा आणि जर निर्मळ आहे तर त्याला काय गरज नाही. तुम्ही तिथं भक्ती करा, जिथं तुम्हाला वाटेल तिथं करा. अशा प्रकारे भक्ती केली तर आज म्हणजे सांगण्याचं तात्पर्य एकच आहे का हे बीज जे काही आहे आज इथून घेतलंय तुम्ही, त्या बीजाला पाणी खत पाणी घाला आणि हे गुरुभक्तीचं बीज हे आपल्या मनामध्ये रुजू करा आणि त्याचं रोपटं असं पार पुढच्या वर्षीपर्यंत असं मोठं झालेलं तुमच्याच मनाला तुम्हाला कळायला पाहिजे असं काहीतरी करा. तुमचं तुम्हाला कोणाला सांगायची गरज नाही, कुठं जायची गरज नाही, कुठं डोंगरात जायचं नाही, कोणाला सांगायचं नाही, बाजूच्या बायाला नाही ना, माणसाला नाही ना, मित्राला नाही, ज्याच्या त्याचा वैयक्तिक. गुरु कृपेविन नाही आत्मज्ञान, वाहुग तोशीन साधनांचा, सहज साधन गुरु कृपा जाण, जीवाचे कल्याण तेने. मी माझ्या प्रवचनामध्ये नेहमी हा जो माझ्या गुरु माऊलीकडनं मला कळालेला आहे हा अभंग मी नेहमी घेत असतो, कारण की हा अभंगाचा अर्थ इतका मोठा. ह्या फक्त 4 पदाचा हा अभंग आहे. या 4 पदाचा अभंग जरी अर्थ कळाला एखाद्याला, काय गुरु कृपेविन नाही आत्मज्ञान, वाहुग तो शीन साधनांचा, म्हणजे गुरु कृपा जर नाही झाली त्याला एखाद्याला तर त्याला आत्मज्ञान प्राप्त होऊच शकत नाही. हा नियमच आहे. आणि त्यांनी किती जरी साधनांचा वापर केला, साधन म्हणजे काय, आपण जे साधना करतो ध्यान, मनन, चिंतन, असे बरेच विविध प्रकारचे इतके साधना आहे सांगू मी थकून देईन, तुम्ही ऐकू थकून देईन, तुम्हाला लक्षात राहणार नाही का काय सांग. 5 बोट आहे पायाला एका, दोन्ही मिळून किती 10. बोटावरती उभा राहण्याच्या 10 साधना तुम्ही समजून घ्या. हाताच्या मुद्रा वेगळ्या, डोळ्याच्या मुद्रा वेगळ्या, श्वासोश्वासाच्या वेगळ्या. मग आता अशी किती साधन सांगणारे सगळं. पण एवढे साधन एवढा कुटाणा करायचीच गरज नाही. कधी जर गुरुकृपा झाली तर. मग त्याच्यामुळे त्यांनी सांगितलं सहज साधन गुरुकृपा झाली. म्हणजे एवढे जेवढे साधन आहे एवढे सगळे साधन करण्याची गरज नाही. कधी जर त्याला गुरुकृपा जर सहज प्राप्त होत असेल जीवाचे कल्याण त्या ठिकाणी 100% होणार. परत एकदा ऐका काय सांगितलं, गुरु कृपेविन नाही आत्मज्ञान, वाहुग तो शीन साधनांचा, सहज साधन गुरु कृपा जाण, जीवाचे कल्याण केले. मग इतकं साधं आणि सरळ आहे, काय लागत नाही त्याला. असं जर समजा या मार्गाने गेला काय ह्या आताच्या परिस्थितीमध्ये युट्यूब वगैरे भरपूर काही बोध उपदेशाचे इतके साधन निघाले का त्याला मर्यादा आहे. आणि जो नाही तो बोध आणि उपदेश करायच्या मागे चालूच. पण नेमकं कळायला काय करावं कोणाला, म्हणजे पहिले तरी थोडंफार ज्ञान लोकांना मिळत होतं, जे प्रवचनातून कोणी कीर्तनातून जर काय ऐकलं तेवढं टीव्हीवरती. आता प्रत्येकाच्या हातात ज्ञान आहे, प्रत्येकाच्या हातामध्ये ज्ञान झालं. पण नेमकं ज्ञान खरं काय खोटं काय याची जर तुम्हाला ओळख नाही पडली तर तो त्या ज्ञानाच्या
साधनेच्या माध्यमातून भटकू शकतो. म्हणजे त्याचं उदाहरण आहे. असं माझ्याकडे एक व्यक्ती आला आणि तो म्हणे मी अशा अशा प्रकारची साधना करतो, 10 महाविद्यापैकी एका देवीची मी साधना करतो, करायला काय हरकत नाही करा. पण नेमकं त्याचा सल्ला असा म्हणजे विचारत त्याने प्रांजळ मनाने विचारलं की मग मी हे साधना करतोय नेमकं काय करू, साधना पुढे कशी करू. खरं पाहिलं तर हा प्रश्न त्याच्या गुरुला त्यांनी करायला पाहिजे. मी त्याचा गुरु नाही त्याच्यामुळे मला तो अधिकार नाही. पण त्याने प्रांजळ मनाने विचारलं तर मी त्याला प्रांजळ मानायचं, तू कोणची साधना करायची कर, पण ती साधना सात्विक वृत्तीची असावी. म्हणजे रजतम आणि सत्व या 3 जे काही गुण आहे यापैकी सत्व गुणातून जर साधना केली तर तोच माणूस भगवंतापर्यंत जातो. ह्या माध्यमातून तुम्ही कोणती साधना करायची कशी करायची ज्याचा त्याचा विषय. आता त्याच्यात पुढं सांगतो गुरु कसा असावा व कसा करावा याच विचाराने मन भ्रमित झाले. आता हे जे ग्रंथातलं वाक्य सांगतो हे आपल्या गुरु माऊलीने सद्गुरु आपले आबा महाराज यांनी जे ग्रंथ लिहिलेला आहे भक्तीची गान गुरुचरणात. कोणी जर वाचलं नसेल तर नक्कीच मी तर आवडून सांगेल त्याने हा ग्रंथ वाचला म्हणजे त्याला दुसरं इतर ज्ञान घ्यायची काही मला तरी असं वाटतं गरज पडणार नाही. या ग्रंथात इतकं काही सविस्तर आणि स्पष्ट असं लिहिलेलं आहे आपल्या प्रत्येक प्रश्नाचे उत्तर याच्यामध्ये. फक्त आपल्याला ते शोधता येतात का नाही शोधता येतात याच्यात त्याचा विषय. जर शोधले तर इतके काही प्रश्नाचे उत्तर भेटले याच्यामध्ये आम्हाला कितीशी मर्यादा. म्हणजे कुणाला प्रश्न विचारायला जायची गरजच पडत नाही असंही म्हणायला काही हरकत नाही. एवढी सहज गुरुकृपा या ग्रंथाच्या माध्यमातून सुद्धा आपल्या गुरुमाऊलीने या ठिकाणी लिहून ठेवलेली. याच विचाराने मन भ्रमित झाले. मन आत्म्याला व शरीराला भ्रमित करत असते. म्हणून गुरु कसा व कोणास करावे हे विचार संभ्रम झाले. कारण काय ते कलिमय असे. म्हणजे काय हे कलिमय जग आहे सध्या आणि या कलिमय जगामध्ये काय करावं मनाला हे समजत नाही. म्हणून त्यांनी असा प्रश्न मांडला माऊलीने गुरु कसा असावा कसा करावा याच विचाराने मन भ्रमित झाले. कारण की काय कलियुगामध्ये प्रत्येकाचं मन हे भ्रमित होत असते आणि चालूच आहे. त्याच्यानंतर पुढं गुरु अवघे झाले उपदेश मांडिला सद्गुरूंचा न कळे महिमा कोणासी. नाना परीचे ज्ञान ध्यान सांगती जप तप अनुष्ठान. हेच विषय काय गुरु अवघे झाले. मगाशी म्हणल्याप्रमाणे इतके गुरु झाले जगात. कथन म्हणू तन गुरु मन गुरु ब्रह्म सनातन गुरु आणि जगी गुरु. इतके गुरु झाले जो तो म्हणतो मी गुरु मला शिष्य व्हायचं. आता तो खरा सद्गुरु आहे. मी शब्द बदलला बरं का. गुरु नाही सद्गुरु. तो खरा सद्गुरु तो कधीच म्हणणार नाही तू माझा शिष्य म्हणू शकत. आणि गुरु आणि शिष्याचं नातं कसं निर्माण होतं कसं तयार होतं याचाही शास्त्र आहे याचाही अभ्यास आहे. गुरुला त्या शिष्याची ओळख पटली पाहिजे त्या शिष्याला गुरुची ओळख पटली पाहिजे आणि मग हे नातं दृढ होतं. असं एखाद्या सद्गुरु शिष्याचं नातं होऊच शकत आणि झालं तरी ते टिकूच शकत नाही असं ते होतं. नाना परिचय ज्ञान ध्यान सांगती जप तप अनुष्ठान. म्हणजे हे जे जगीच गुरु गुरु जे झालेले त्यांनी नाना परीचं ज्ञान सांगू सांगू जप तप असे बऱ्याच गोष्टी सांगू सांगू पार ते जे सरळ मार्गाने जाणारे जे साधक आहे यांचा पूर्ण मार्ग जो आहे हा मार्ग भ्रमित करून टाकलेला. परी ते सद्गुरु लक्ष अगम्य जाणं. म्हणजे एवढं होऊन सुद्धा जर सद्गुरु एखाद्याला भेटतो सद्गुरु भेटणं ही सगळ्यात अवघड गोष्ट आहे. त्याला खूप जन्माचं परत आई वडिलांची पुण्य लागते आणि त्यावेळेस तो सद्गुरु आपल्याला भेटत असतो. सद्गुरु कसा भेटतो अगोदर तो गुरुच असतो. गुरुची सेवा करून 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 आपल्याला त्या पदावरती काय शिष्याचं एक विशिष्ट कर्तव्य असतं आणि गुरुचंही एक विशिष्ट कर्तव्य असतं. गुरु हा आपलं आपलं कर्तव्य करत असतो पण शिष्य आपलं कर्तव्य करतो की नाही करतो याच्यावरती त्या शिष्याचं विषय महत्वाचा असतो. त्याला प्रमाण द्यायचं जर झालं तर गुरु द्रोणाचार्याला किती शिष्य होते कुणाला सांगता येईल का. पण गुरु द्रोणाचार्याचा एक खूप मोठा शिष्य आहे त्याचं नाव पटकन सांगता येईल कोण. म्हणजे जे काही मोजके शिष्य द्रोणाचार्याचे हे असे सांगता येईल आपल्याला काही. मग त्याच्यामध्ये गुरुनी जे इतर बाकीचे शिष्य होते
कमीत कमी आपण असं पकडू तर त्या गुरुला 100 शिष्य होते. त्यावेळेस त्यांना इतके शिष्य होते भरपूर, पण 100च पकडले किंवा 10च पकडले. 10 पैकी आपल्याला 2-4 नावच आठवतील, त्याच्या पुढे नाव आठवतील का? नाही. का? मग गुरुनी फक्त त्या 2-4 शिष्याला ज्ञान दिलं का? असा भेद गुरु करू शकत नाही. एखादी आई आपल्या लेकरासोबत भेद करते का? ती आपल्या प्रत्येक मुलाला तेच ज्ञान देते जे एका मुलाला दिले. बरोबर आहे की? सगळ्यात जेवढे काही त्या स्त्रीला मुलं आहे, तसेच गुरुला जेवढे शिष्य आहे, तेवढ्या पूर्ण शिष्याला तो गुरु तेच ज्ञान देतो. त्याची तळमळ प्रत्येकाच्या पायी जी काही तळमळ असते ही तीच असते का आपला हा शिष्य मोठा व्हावा, असा मोठा व्हावं का त्यांनी त्याचं नाव लौकिक करावं. त्याच माध्यमातून त्या गुरुचं नावही मोठं होत असतं. मग आपल्याला 2-3 शिष्य का बरं माहितीये? मग याच्यामध्ये गुरुचे कष्ट पुरेपूर 100%, पण ते शिष्याचे मी कष्ट तेवढे लागतात. म्हणून मी मागाशी म्हणतो का गुरुचे जे कर्तव्य, काही गुरुचे कर्तव्य, काही शिष्याचे कर्तव्य, व शिष्याने शिष्याचे जर कर्तव्य व्यवस्थितपणे जर पार पाडले का प्रत्येक गुरु जे काही बोध आपल्याला करतात, जे उपदेश आपल्याला करतात, त्याच्याकडे जर बारीक लक्ष देऊन जर विचार केला आणि विचार करून त्याच्या जर फक्त विचार नको, त्या विचाराच्या माध्यमातून जर त्याचं आचरण झालं, करून तपास, एखादा शब्द ऐकून त्याचं आचरण करून तपास, तुम्हालाच अनुभव येईल, कोणालाच नाही. त्याचे त्यालाच अनुभव घ्या. त्या अनुभवाच्या जोरावरती आज एवढे इथं भक्त मंडळ आणि शिष्य मंडळ जमा झाले. आज इथं जेवढे जण काही आलेले एवढ्यांनी आपल्या गुरुचा एखादा तरी शब्द ऐकला असेल आणि त्यांना या इथं शूर या ठिकाणी माऊलीच्या सानिध्यात आत्माच्या शब्दांनी जे तुम्ही मान ठेवला, ऐकला, त्या शब्दाचा अनुभव आला. अनुभव आल्यानंतर तुम्हालाच खात्री पडली का नाही आपलं काहीतरी चांगलं झालं. बरोबर आहे. आणि या चांगलं झालं ही जी भावना निर्माण झाली ही कशातून झाली? तुम्हाला आलेल्या प्रसंगानंतर जे काही मार्गदर्शन आपल्या गुरुकडून झालं, बोध उपदेश जो झाला, त्या बोध उपदेशाच्या माध्यमातून जे तुम्ही गोष्ट ऐकली एखादी कविता, त्या माध्यमातून तुम्हाला जो अनुभव आला त्या जोरावरती आज तुम्ही इथे आला. बरोबर आहे. म्हणजे जर एक शब्द जर ऐकला आपण तर आपलं एवढं कल्याण होऊ शकतं. तुम्ही विचार करा, प्रत्येक वेळी गुरु हा बोध उपदेश करतच असतो. असं कधी झालं का तुम्ही आले सगळे बसले आणि आपले आपण बसलेले, आपण सगळे बसलेलो आहे आणि माझ्या सोबत नाही झालं, माझ्या पाण्यातही नाही कावांतर गप्पा कधी इथं झाल्या. म्हणून ज्या काही भगवंत प्राप्तीच्या ज्या काही गोष्टी आजपर्यंत त्याच हितभूत ऐकल्या, तसा लोहा एखाद्या भात्याला आकार द्यायचा राहतो, तो कसं एकदम तापून घेतो, इतका तापवतो का सहज घाव घातला की त्याचा आकार बदलतो. मग तसंच आहे हे सुद्धा काय, सध्या आपल्याला तापण्याची गरज आहे. असं तापा की त्या गुरुला बरोबर लक्षात येऊन जाईल का हा आता हे बरोबर तापलेले, आता घाव घालायला काय हरकत नाही. म्हणजे जो आकार आपल्याला पाहिजे तो आकार आपल्याला करता येईल. फक्त विषय असा आहे त्या भट्टीत तापता येईल. जर तुम्ही तापत नाही तर तुम्हाला आकार होऊच शकत नाही. मग तापायचं कसं आहे? तुम्ही तापत राहा. लोक म्हटलं का कधी एखाद्या लोहाराकडे जाऊन बसा घंटाभर अनुभव घ्यायला काय हरकत आहे? ते लोकांनी कधी म्हणलं का अरे किती तापी तुम्हाला आता बस ना, असं कधी झालं का? नाही. तो लोहार पण त्याला तेवढंच तापवतो जेवढी त्याला तापवण्याची त्याची गरज. आणि ज्यावेळेस योग्य वेळ आली त्यावेळेस तो बरोबर त्याचं काम करून देतो. हेच विषय आपल्या बाबतीत जेवढे बी इथं शिष्य मंडळ बसलेले आपल्या गुरुला आपलं हित एकदम चांगल्या प्रकारे कळतं. फक्त आपल्याला त्याच्यासाठी जे आपल्या गुरु माऊलीने 3 मार्ग सांगितले, काय? संयम, शांतता आणि स्थैर्य. हे जर 3 मार्ग आपल्या अंगी जर आहे तर आपल्या गुरुला आपल्यापेक्षा जास्त कळतं का नेमकं कधी याच्यावरती हातोडा घालायचा का याला आकार बसेल म्हणजे याची धारण. या माध्यमातून तर आपले गुरु आपलं हित करणारच आहे. फक्त तो शिष्य कसा असला पाहिजे याचं मी थोडक्यात सांगत होतो. तर शिष्याचे काही कर्तव्य आहे आणि ते शिष्याचे कर्तव्य शिष्याने जर केले तर
नक्कीच आपल्याला ज्या कामासाठी आपण इथे आलेलं आहे किंवा जे काम आपल्याला करायचंय किंवा ज्या भगवंताला आपल्याला प्राप्त करायचंय याचा मार्ग आपल्याला सहज भेटतो. नक्कीच याच्यात काही आगम निगम धारी एक ते जाणा अधिकारी चुकोनी झाले वैरी देवाची कैसे नाना मंत्र उपासना सांगती यंत्र धारणा परी ते सद्गुरु चरणा न पावती कोणी. काय सांगतात ते हे जे ठाम मानून ते जगीच गुरु गुरु बसलेले त्यांच्याबद्दल माऊली सांगतात काय जे नुसतं जाणकार अधिकारी आहे नुसतं ते जे म्हणतात का मला सगळं माहिती आहे त्याला मला सगळं माहिती मी सांगू शकतो मला सगळं देवाबद्दलचं ज्ञान आहे हे चुकून झाले देवाची वैरी. देव सुद्धा त्यांना वैरी म्हणतोय. लक्षात घ्या काय कारण की कैसे नाना मंत्र उपासना सांगायची ते यंत्रधारणा म्हणजे जे सरळ मार्ग आहे ते सोडून हे मंत्र तंत्र उपासना धारणा म्हणजे ज्या काही हे सांगितल्या मला विधी या विधीच्या नांदी लावू लावू त्यांनी लोकांना पार ढकलून टाकले. परी ते सद्गुरु चरणांना पावती कोणी. ह्यामुळेच त्या सद्गुरूच्या चरण म्हणजे त्या सद्गुरूच्या पदावरती कोणी लोक जात नाही. मग आम्ही धरिले बाबा मच्छिंद्रनाथांचे पाय गुरु वंदना करीतो जय जय सिद्ध मच्छिंद्रनाथ. मग माऊली म्हणतात त्याच्यामुळे आम्ही कोणी काय कुणाची साथ धरली बाबा मच्छिंद्रनाथांची. बाबा मच्छिंद्रनाथ कोण हेच गुरु दत्तात्रय हे मुखी दत्त ज्यांना आपण म्हणतो हेच बाबा मच्छिंद्रनाथ म्हणजेच जसं मागाशी आपल्या गणेश बाबांनी सांगितलं आदिनाथ गुरु सकळ सिद्धांचा मच्छिंद्राचा मुक्ती. मग मच्छिंद्रांनी बोध गोरुषेशी केला गोरुषे ओळा गहिनीपती गहिनीपासून ते निवृत्ती जात ज्ञान देव सारच म्हणजे काय गुरु तोच शिष्य. महादेवाने गुरु विष्णूला केलं म्हणजे मच्छिंद्रनाथ हे विष्णूचे अवतार. महादेवाने मच्छिंद्रनाथ म्हणजे विष्णूला शिष्य केलं. मग पुढं महादेवाने परत तेच गुरु झाले म्हणजे गोरक्षनाथ महादेव मच्छिंद्रनाथ विष्णू गुरु शिष्य. परत गोरक्षनाथाने गहिनीनाथाला विद्या दिली. गहिनीनाथ विष्णूचे अवतार महादेव म्हणजे हे गुरु शिष्य तो त्याचा शिष्य ही परंपरा अगोदर पासून चालत आलेली आहे. तशी मगाशी परंपरा सांगितली हीच परंपरा गुरु शिष्याची परंपरा हे तेव्हापासून चालत आली. म्हणून मच्छिंद्रनाथांचे धरिले चरण का कारण की सगळ्यात सत्वगुणातून जे काही नाथपंथ स्थापन झाला सर्वात पहिले मच्छिंद्रनाथापासून. चरण वंदना मात शरण में लीजिए जीव ब्रह्म जो वेद है दिखाई दियो अभेद. म्हणजे हे मच्छिंद्रनाथा आम्हाला तुमच्या चरणावरती घ्या आणि आम्हाला जो जीव ब्रह्म आहे ब्रह्म हा जीव आणि ब्रह्माचा जो भेद आहे हा दाखवा. बिना गुरु कोरे वेद पुराणों को पूजिए चारो धाम जाओ 68 तीर्थ नाही. जर एखाद्याला गुरु नाही मग त्यांनी 4 धाम केले आणि 68 तीर्थ म्हणजे 68 तीर्थ क्षेत्र सांगितले त्यांनी महत्वाचे. मग तुम्ही 4 धाम करा का 68 तीर्थ करा की आणखी तीर्थ करा पण जर तुम्हाला गुरु नाही तर ते सगळे कोरे. गुरु प्याला नाही पीवे चाहे अमृत पिले. तर तुम्ही अमृत जरी पिला जर गुरु प्याला नाही पिला तरी ते फेल आहे. म्हणजे गुरुला इतकं महत्व दिलेले त्यांनी. अन्न के गड घोल दिनो मच्छिंद्रनाथ धन्य गुरु मच्छिंद्रनाथ अशीच होती. म्हणजे की जे काही मच्छिंद्रनाथ हे मच्छिंद्रनाथ तुझ्याकडचे जे काही भेद आहे ते भेदाचा जो घट आहे हा खोला आमच्यासाठी आणि आमच्यावरती कृपा करा की हे असं अशीच द्या की आमच्यावरती कृपा करा आम्हाला हे जीव आणि ब्रह्म यातला भेद कळू द्या. हे कोणाच्या माध्यमातून होईल गुरुच्या माध्यमातून. श्री गुरु मच्छिंद्रनाथ म्हणतात जोपर्यंत मनुष्य देहास गुरु ब्रह्मबद्दलचे ज्ञान प्राप्त होत नाही तोपर्यंत अज्ञानाच्या संभ्रमामध्ये जीवन जगत असतो. तो विचार करतो आपण जन्मास का आलो कशासाठी आलो या मृत्यू लोकामध्ये जन्मास येऊन काय करायचे जाताना काय घेऊन जाणार आहे. मग याबद्दलचे आपणास मार्गदर्शन या रहस्याचे ज्ञान कोण देणार. याकरिता बाबा गुरु मच्छिंद्रनाथ म्हणतात हे सर्व रहस्य मृत्यू लोकात जाणून घेणे गरजेचे आहे. यासाठी न लागती वेदशास्त्र परमार्थाची पूर्ण. हे जे प्रश्न आहे ना
हे प्रश्न प्रत्येकालाच पडतात. आम्हालाही पडले होते सुरुवातीला, ज्यावेळेस या क्षेत्रात सगळे जो नवीन येतो किंवा ज्याला कळायला लागतं, लहानपणापासून हळूहळू माणूस मोठं होतो, त्याला कळायला लागतं चांगलं काय वाईट काय कसं काय. त्यावेळेस हे प्रश्न सगळ्यात महत्वाचे बघा. सगळ्यांनी लक्ष देऊन ऐका. ज्याला कोणाला आळस येतो झोप येतो त्यांनी ऐका. कान उघडे ठेवा, डोळे बंद असले तरी चालते पण कान उघडे राहू द्या. काय का आपण या मनुष्य जन्माला का आलो, सगळ्यात महत्वाचा प्रश्न आहे. आणि जर आलोच, आता आलोच मनुष्य जन्माला, आपल्याला आलेलो आहे, योगायोग हा जन्म आपल्याला भेटलेला आहे. 84 लाख योनी फिरून आपण या ठिकाणी आलो. आपल्याला तर काही 33,09,999 योनीचं काही माहिती नाहीच आहे, पण आलो. शास्त्र सांगतं, आपल्याला कळलं. पण मनुष्य जन्माला तर आलेलो आहे ना, हे तर कळतं ना. मग इथं कशासाठी आलो याचं उत्तर सगळ्यांनी शोधायचंय. आणि का आलो याचं उत्तर शोधायचंय. या मृत्यू लोकात जन्मात आल्यानंतर काय करायचंय, तिसरा प्रश्न हे एक शोधायचंय. आणि आपण मानणार आहे तर सगळ्याला माहितीच असं. कोणी आहे का असं काय ज्याला माहिती नाही आपण मानणारच नाही. हा ते विसर पडतो रोज आपल्याला आपण मानणार आहे म्हणून. पण मग असं हे सत्य, असं कोणी असं तर त्याने मला सांगा बाबा मानणारच नाही. मग जर मारणार आहे तर मग जाताना काय घेऊन जाणार आहे याचं उत्तर याकरिता बाबा मच्छिंद्रनाथ हे जे रहस्य आहे हे फक्त मृत्यू लोकात जाणून घ्या. का जाणून घ्या, कारण की आता सध्या मृत्यू लोकांमध्ये आपण मृत्यू लोकात असल्यामुळे आता ह्याच जन्मामध्ये आपल्याला काय माहिती घ्यायची ते घ्या. मग या प्रश्नाचे उत्तर प्रत्येकाने शोधा. 4 प्रश्नाचे उत्तर आहे. आता कोणाकोणाला शोधता येईल त्यांनी शोधा. आणि मग अशी गुरुबद्दलचं ते सांगितलं तर ते एक बीज तुम्ही सगळ्यांनी प्रत्येकाने मनामध्ये या ठिकाणी आलेच तर ते एक बीज तुम्ही रोवून घ्या आणि ते घरी घेऊन जा. सोबतच ठेवा तुमच्या मनामधलं बीज, म्हणजे त्याला पाणी खत टाका जेणेकरून त्याचं वृक्ष वाढलं पाहिजे. परमार्थाची गुढ जाणून घेण्यासाठी गुरुश शरण जा. आता बघा, एवढे प्रश्नाचे उत्तर मी तुम्हाला शोधायला सांगितले. हा उपदेश, जर मी एखादं काम तुम्हाला सांगतो म्हणजे हा उपदेश. बोध काय, ते काही ज्ञान सांगितलं त्याला बोध म्हणतात. बोध आणि उपदेश याच्यातला फरक आहे. ज्यांना कोणाला समजा नाही माहिती त्यांनी माहिती, ज्यांना माहिती आहे त्यांनी तुमच्याकडे आहे मग माहिती, ज्यांना माहिती नाही ते. कारण की काय होतं भ्रमण मलाही झालं. मलाही सुरुवातीला असं प्रकारचं बोध उपदेश जॉईन शब्द आहे आणि बोध म्हणजे तेच, उपदेश म्हणजे तेच नाही, फरक आहे. बोध म्हणजे एखाद्या गोष्टीची माहिती घेणे हा बोध आहे आणि उपदेश म्हणजे एखाद्याला सांगणं हे कर रे, आज्ञा देणं हा उपदेश आहे. बोध आणि उपदेश. आता उपदेश तर तुम्हाला फक्त असं सांगण्याचा अधिकार नाही, पण सांगितला काय 4 कबा तुमच्या कल्याणाची गोष्ट आहे. एक अगोदर सांगितलं गुरुचं जे काही बीज आहे ते मनात रोवून घ्या. 2-4 प्रश्न जे सांगितले ते लक्षात राहू द्या. आणि हे जे समजा प्रश्नाचे उत्तर आहे हे जर सहज कोणाला जर मिळवायचे असेल तर त्याच्यासाठी पुढे भगवंतांनी सांगितलं की सद्गुरु शरण हा शब्द सगळ्यात महत्वाचा आहे. गुरु करताना म्हणजे ही जी आपण म्हणतो ना, घराचं बांधकाम जर करायचं असलं तर खालचं बेस मजबूत लागतो, मजबूत. त्यावेळेस ती बिल्डिंग एकदम पूर्ण टिकते आणि मजबूत होती, उंच जाते आहे. तसा हा एक सगळ्यात मोठा गुरु करत असताना गुरुला आपल्या मनाने तुम्ही असे लोटांना किती घाला गुरुच्या चरणावरती, किती लोटांना घाला तुम्ही, किती ते गुरुचे पाय दाबा, हातपाय दाबा, तुम्ही रात्रंदिवस गुरुच्या शरीराने जवळ बसा, काही उपयोग नाही. कधीपर्यंत? जोपर्यंत तो मनाने शरण येत नाही तोपर्यंत. तुम्हाला पूर्ण ज्ञान 4 वेद, शास्त्र, 18 पुराण आणखी काय असेल नसेल ते तुम्हाला जगाचं ज्ञान माहिती होऊ द्या, पण तो जर गुरुला पूर्णतः शरण नसेल तर त्याचं काहीच होऊ शकत. आणि जर हे मगाशी जे सांगितलं गुरुकृपा सहज साधन गुरुकृपा जाणं जीवाचे कल्याण तेने होईल, हे जर गुरुचं सहज साधन जर आपल्याला घ्यायचं असेल गुरुची कृपा. बऱ्याच जणांना या ठिकाणी आमच्या मित्रमंडळामध्ये भक्त मंडळामध्ये आमच्या
म्हणजे बऱ्याच जणाला असा प्रश्न असतो का नेमकं गुरुकृपा कशी घ्यावं, कशी आपल्याला भेटेल, मग त्याच्यासाठी किती झटू, काय काय करू, कस करू, माझ्या तर ध्यानातच राहत नाही. बरेच प्रश्न आहेत आणि बरेच प्रश्न मनामध्ये रोज नवीन घर करून जाते. नवीन एक प्रश्न येतोच. एकाचं उत्तर थोडंसं भेटलं का दुसरं येतं, दुसरा संपला का तिसरा येतो. अक्षरशः इतके प्रश्न भ्रमण करते का त्याचं डोकं एक दिवस असं चक्रावून जायचं, काय ताण झाला आहे गुरु करून काही कळलंच नेमकं हे करावं का हे करावं का काय करावं. कारण की संसार प्रपंचामध्ये सगळे गुंतलेले आहे ना. मग संसार प्रपंचामध्ये गुंतलेला असा नाही, हे बी करायचंय हे बी करायचंय, दोन करायचंय, हे जमणार कसं आहे का नाही प्रश्न तुमच्या मनामध्ये. या प्रश्नाचं उत्तर काय आहे, त्या प्रश्नाचं उत्तर आहे गुरुकृपा. गुरुकृपा झाल्या या प्रश्नाला थारा नाही, कुठंच थारा नाही, ते सुद्धा होतं. मग गुरुकृपा कशी घ्यायची इथपर्यंत विषय होता. मग गुरुकृपा ज्याला काही घ्यायची करून त्याला एकच मोठा पर्याय, तर गुरुला आपल्या सद्गुरूला शरण जा. मग शरण म्हणजे काय हे सगळ्यात महत्वाचा विषय. याच्यावरती बोलायला गेलं तर 2 तास 3 तास सुद्धा कमी पडतील, एवढा हा शरण या शब्दाचा विस्तार आहे. तुम्ही मनाने शरण जाता का कायाने जाता का वाचेने जाता. कोणी शरण शरीराने जातो, कोणी मनाने जातो, कोणी वाचेने जातो. वाचेने कसं एखाद्याला जर कवित्व येत असेल तर तो त्याची जीवा हा त्या सद्गुरूला अर्पण करतो. नाही, मी माझ्या सद्गुरू वाचून कोणाची स्तुती करू शकत नाही. बस मी फक्त माझ्या सद्गुरूची स्तुती करू शकतो. मग तो वाचेने शरण गेला, मनाने जा, पूर्णतः शरण, त्याला आत्मसमर्पण म्हणतात. म्हणजे काय, एखादा प्रसंग जर आपल्यावर आलेला आहे आणि आपलं खरं मनापासून त्या गुरुला शरण आहे आपण, तर तो प्रसंग गुरु निपटून घेईन ना. असं काही जरूर नाही आपल्या गुरु जवळच पाहिजे. तुम्ही जर त्याला त्या गुरुला मनात साठवून ठेवण्याची जर तुमची ताकद असेल मनात तुमच्या, तर आपल्यापेक्षा जास्त उलट कळवं तर त्यांना आहे. आपल्या गुरुला आपण स्मरण करताच जो उभा राहतो तो स्मृतिगामी, त्याला म्हणतात आपण स्मृतिगामी. स्मरण करताच जो आपल्या पाठीशी उभा राहतो तो गुरु. मग अशासाठी काय पाहिजे, तो पूर्ण शरण मनाने. मग आपल्या मनाला आपल्याला प्रत्येक वेळेस तयार ठेवावं लागल. मन हे इतकं चंचल आहे, एका क्षणात बदलू शकतं तर सांगता येत नाही. एक क्षण खूप झालं. तुम्ही वर्षभर गुरुचं नामस्मरण घेतलं, इतकं मनापासून घेतलं की त्याला काय साध्य नाही. आणि एखादा मायेचा झुळूक जर लागला त्या व्यक्तीला आणि त्या मायेच्या झुळूकमध्ये जर त्याचा एक क्षण जरी वाया गेला त्या, आणि त्या क्षणामध्ये जर त्याने गुरु निंदा केली किंवा गुरुबद्दल जर काही विषय घेतला, असं केलेलं पुण्य वाया जाणार. म्हणून ही माया इतकी खतरनाक, ह्याच्या आहारी जर गेला क्षण नाही लागत. आपण ते म्हणतो का एखादी गोष्ट कमवायला लय वेळ लागते भाऊ, कमवायला काय 1 सेकंद खूप झाला. हे विषय तोच, हा विषय तोच आहे. याच्यामध्ये पूर्ण शरण जर आलं ना, मग शरण आलं तर काय करायचंय, तुम्हाला काही रहस्य थोडीशी खोलून देतो आणखी, तुम्हाला सोपं जाईल असं. ज्यावेळेस आपण पूर्ण आपल्या गुरुला शरण जातोय, बरोबर आहे, मग आपण जे काही क्षण आपल्याला तिजोरी राहते घरी, बरोबर आहे का. प्रत्येकाच्या घरामध्ये कपाट राहतो, कुलूप राहतं. मग आपल्याकडे पैसा राहतो, दागिने राहतात. आपण जे काही कष्टाने कमवलेलं राहतं हे आपल्याला साठवणीचं राहतं. मग ठेवायचं कुठं, भीती काय आहे. आपण घरात ठेवलं, जर चोर आला तर चोरून घेऊन जाईल. आपण काय करतो, ते पैसे आहे की कुठे ठेवतो, बँकेत ठेवतो, बरोबर आहे का. मग गुरु आपले ही एक बँक आहे, त्याच्यामध्ये इतका साठा साठलेला आहे का त्याची काही मर्यादा नाही. मग आपण जे काही कमाई करतोय, समजा घंटाभर नामस्मरण आपण केलं, आपल्याला माहिती आता आपल्याकडे सांभाळायला काही जागा नाही, ठेवायला जागा नाही आहे की नाही. काही ते असे आम्ही तर भिकारीच, बगल में झोली, एक में भस्म, एक में भिक्षा आहे. त्यांच्याकडे तर तिजोऱ्या बी नाही, खिशे तर नाहीच. मग अशाने कुठं ठेवायचंय. मग अशा वेळेस त्या गुरुला आपण ज्या पूर्णतः शरण गेलेलो आहे, मग त्या गुरुला आपण जे काही कार्य केलेले, जे काही कर्म केलेले, काही कर्म करा, कसेही करा, पण हिताचे ते आपल्या गुरुच्या चरणावरती समर्पित करा.
तुम्हाला दुसऱ्या दिवशी आठवू द्या, काल काहीतरी आपण चांगलं काम केलं आणि तुम्हाला आज अरे आपल्याला घंट्याभरात आज द्यायचं होतं त्याला गुरुला समज आणून नाही द्यायचं इथं काही मनाली समर्पण करा तर ते गुरुपर्यंत पोहोचतो. मग आपण जे काही पुण्य साठवलेले हे आपल्याला कळत नाही, आपल्याला साठवता येत नाही, आपल्याला सांभाळता येत नाही. मग हे जे काही पुण्य आहे आपले हे गुरुला समर्पित करा. मग ते क्षण तुम्हाला जेव्हा जेव्हा आठवतील तेव्हा तेव्हा झालेली सेवा ते गुरुचरणी अर्पण जर तुम्ही करता आणि पूर्णतः शरण त्या गुरुला जाता, तुमचं काम सोपं आहे ना. तुमच्याकडे काय आहे आता, उरलं काय? तुम्ही जर सगळं गुरुच्या चरणावरती दिलं, तुमच्याकडे काय उरलं? काहीच नाही. मग ज्यावेळेस आपल्याकडे जर काही उरलंच नाही, आपल्याला भीती कशाची? पापाची का पुण्याची? कशाचीच नाही ना. आपल्याकडे जर 1 रुपया नाही आला, जसं मच्छिंद्र आणि गोरक्ष एका जंगलातून जात आहे आणि मच्छिंद्रनाथ, गोरक्षनाथ आणि हे 3 जण जंगलातून जात आहे आणि मच्छिंद्रनाथाच्या झोळीमध्ये सोन्याची वीट होती आणि मच्छिंद्रनाथच्या कर्कश अरण्यातून हे 3 बापले चाललेले गुरु शिष्य जाता 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 मच्छिंद्रनाथाच्या मनामध्ये दचक आली. अरे म्हणे गोरक्षण, काय कर्कश अरण्य हे, इतकं कर्कश अरण्य, या ठिकाणी काही चोर गेलं तर नाही? म्हणजे काही पावलं पुढे चालले का मच्छिंद्रनाथाचं वाक्य हेच निघायचं, इतकं कर्कश अरण्य, एकदम घनदाट काळकुट अंधार पडलेला आहे, फक्त झाडाचा आवाज यायला लागलाय, पूर्ण घनदाट. आणि त्या ठिकाणी आपल्यासारखे बाहेर नाही जात, अंधार पडल्यावरती नको म्हणजे बाहेर जायला, काही असं दिसलं तर काय. मग ह्या एवढ्या घनदाट जंगलातून हे चाललेले आणि त्यांच्याजवळ काय झोळे, पण मच्छिंद्रनाथाकडे झोळीमध्ये एक सोन्याची वीट आहे. मग नेहमी नेहमी ते तेच म्हणायचे की काय घनदाट जंगल आहे, काही चोराची भीती किती. आता गोरक्षनाथांना मच्छिंद्रनाथांनी इतकी विद्या दिली होती की त्यांच्याही पेक्षा माझा शिष्य, म्हणजे एखाद्या बापाला जसं एखाद्या लेखाचा कळवळा, जसा गुरुला एखाद्या शिष्याचा कळवळा असतो का आपला शिष्य आपल्याही पेक्षा मोठा व्हायला पाहिजे, तसं मच्छिंद्रनाथांनी गोरक्षनाथाला तयार केलं होतं लहानपणीपासून की आपल्याही पेक्षा तो गोरक्षाचं नाव आपल्यापेक्षा जास्त व्हायला पाहिजे, त्याला जास्त विद्या यायला पाहिजे. पण त्याला गोरक्षनाथाला मनात थोडस जरा डाऊट आला, गुरुला काय यायची, ब्रह्मांड नायक जे हे क्षण एखाद्या क्षणामध्ये ब्रह्मांड तयार करू शकतं, एवढं मोठं यांचं सामर्थ्य, आणि या सामर्थ्याच्या जोरावरती ते इकडचं तिकडं काही करू शकत्या. मेलेला माणूस जिवंत करण्याची ताकद आहे, दुसरा ब्रह्म तयार करण्याची ताकद आहे, दुसरा विष्णू तयार करण्याची ताकद, दुसरा महादेव तयार करण्याची ताकद आहे. मग आपल्या गुरुला भीती कसली, म्हणजे डाऊट आला. पण डाऊट आल्यावरती हळूहळू बघितलं पुढं, पण गुरु शिष्य मर्यादा आहे. नेहमी सांगतो गुरु शिष्याचं नातं हे एकदम प्रेमळ पाहिजे, मोकळं पाहिजे, सगळे विषय असे एकदम मोकळे पाहिजे, मनात काही आडी कोणाच्या नाही पाहिजे. हा, पण एक गोष्ट आहे का मर्यादा पाहिजे. मर्यादेमध्ये शिष्याची मर्यादा पाळलीच पाहिजे, त्याच्यात काही शंका नाही. मर्यादेमुळे त्यांना काही बोलता येईल. ठीक आहे. मग पुढे चालत 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 मच्छिंद्रनाथाला हातपाय धुवायचे होते, तळ वगैरे पाहिलं म्हणे गोरक्षा मी हातपाय धुवून येतो म्हणे, पुढे शौच करून येतो, तू एक काम कर, या झोळा घे म्हणे, तू पुढे चल, मी आलोच. चालत म्हणे, काय हरकत नाही. मग गोरक्षनाथ झोळा गेला घेतल्या, चालले पुढे, थोडस पुढे गेले. गोरक्षनाथाला झोळी जड वाटली. मग जड वाटल्यावरती ते नेमकं भानगड इथंच आहे, गुरुला भीती वाटण्याचं कारण या झोळीतच आहे. मग त्याने बघितलं झोळीत काय, असा अधिकार शिष्याला नाही, पण ही एक लीला आहे, त्या भगवंताची लीला आहे. त्याला पुढच्या शिष्यासाठी, पुढच्या पिढीसाठी एक उदाहरण तयार करून द्यायचंय म्हणून त्यांनी गेलं. त्यांनी झोळीत हात घातला, बघितलं तिथं सोन्याची वीट. अरे ही भीती ही आहे काय, ते जे काही आपल्याकडे संचित असलेलं धन, मग ते कशाचं का असं, भक्तीचा असो किंवा कशाचा असो, हे जे धन आहे, भीती ही आहे. एखाद्याला काय भीती, मी का पण म्हणलो भक्तीचं सुद्धा, एखाद्याला भक्ती जर खूप झाली तर त्याला गर्व होऊ शकतो. गर्व झाल्यावरती हरण करण्यासाठी ते तुम्ही एखाद्याला वाटत त्याला आपलं सत्व जातं काय, ही बी भीती आहे. म्हणजे गुरुची भक्ती किंवा भगवंताची भक्ती करताना सुद्धा भीती आहे. म्हणून त्याचं उदाहरण मी तुम्हाला परत सांगतो.
विषय इथं आहे का गुरुला आपण सर्व केलेलं कार्य का अर्पण करायचं याचं थोडस एक उदाहरण सांगतोय, त्याच्या माध्यमातून हे सांगतोय. मग गोरक्षनाथाने ती वीट काय केली, फेकून दिली. आणि त्याच वजनाची एक दुसरं दगड विटकर जे काही त्यावेळेस होतं काय मी नव्हतं बघायला, पण जे सांगतो तसं त्याच वजनाची एक वस्तू त्या झोळीमध्ये त्यांनी ठेवली. चालले पुढं पुढं हळूहळू मच्छिंद्रनाथ मागून आले, बरोबरीला लागले, ते थांबले. पुढं गोरक्षनाथ आता ते बरेच मोठे लांब गेलं तर किती काय लांब तसं नाही. मग नंतर ती झोळी हातात वगैरे घेतली. मच्छिंद्रनाथाला काय माहिती त्यातली विटकर फेकली. पुढं चालत 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 मच्छिंद्रनाथांनी परत तोच वाक्य घेतला, अरे गोरक्षा म्हणे खरंच सांग म्हणे किती कर्कश अरण्य आहे, ह्या अरण्यातून आपण चाललेलं आहे म्हणे, इथं काही चोराची भीती येते तर नाही ना म्हणे. मग गोरक्षाला काय चाहिए राहिलं, गोरक्ष बोले नाही बोले अभी बाबा डर पर पीछे रहेगा बोले, अभी कुछ डर नहीं करणे, कुछ टेन्शन नाही म्हणे, डर नाही म्हणजे काय झालं, निर्भीड झालं. मग ही अवस्था आपली काय नाही होत, ते करू शकतात. त्यांनी जे केलं ते आपण करू नये, कारण की ते अवतारी होते. पण त्यांनी जे शिकवलं हे आपण करू नये असा विषय नाही ना. त्यांनी हे शिक्षण दिलं आपल्याला काय की डर पर पीछे कैसी रहे, एक बार डर निकल गया तो आदमी कुछ भी कर सकता है. मग हे डर त्याच्यात चाललं गेलं. मच्छिंद्रनाथ म्हणला अरे हा असं म्हटलंच कसं काय, ते बी तर गुरुच आहे ना, हा गुरु ते गुरुच. मग त्याला वाटलं काहीतरी घोळ झाला. एवढा वेळ हा काही म्हटला नाही गोरक्षण, आता कसं काय म्हटलं. पण त्यांनी पाहिलं झोळीत हात घातला, ते काढलं तर त्याच्यात दगड. मग मच्छिंद्रनाथांनी इतका ताव फोडला, त्या शिष्याला वाटतं ते बोलले. पण शिष्याला माहिती होतं ही माया आहे, गुरु आपल्याला बोलणार आहे, बोलताय ही माया आहे आणि आपल्याला बोलणारच आहे. कारण की आपण त्यांचं जे काही मनातलं डर होते हे मागं टाकून दिलं. आणि आणखी गुरु मायेत आपल्याला बोलताय म्हणजे आपली परीक्षा घेत आहे. मायेत बोलू लागले म्हणजे ते काही अज्ञान आहे असातला भाग नाही, पण ते आपली परीक्षा घेत आहे. म्हणजे गुरु कशा पद्धतीने परीक्षा घेऊ शकतो याचंही उदाहरण या दृष्टांतातून सांगता येतं. आणि मच्छिंद्रनाथ हातपाय आपटायला लागले, सरळ करायला लागले. तू माझा घात केला, तू माझा शिष्य नाही, तू इथून चालला जाय, तू माझ्या जवळ राहू नको, तू असं केलं तसं केलं. एखादा शिष्य राहील का गुरुजवळ? आता गुरुनं जर झाकून काढलं तर जगी गुरुच गुरु म्हणते, तुम्ही चाललो मी दुसरा गुरु, त्याला काय होते आहे का? असं नाही. हे गुरु शिष्याचं नात्याचं उदाहरण इतकं मोठं आहे जगामध्ये, याच्या पुढे उदाहरण द्यायला आहे भरपूर. पण सध्याच्या परिस्थितीमध्ये हे उदाहरण नाथपंथामध्ये सर्वश्रेष्ठ उदाहरण आहे. मग शेवट शिष्याला गुरुला मानव लागला. जेव्हा वेळ आली त्यावेळेसच पहिले सगळं करणं गिरणं जे काही क्रोध होता ते सगळा भडास काढून दिली त्याच्यामध्ये. ते बोलले नाही गोरक्षनाथ, अरे आपले गुरु सध्या क्रोधित आहे, सध्या काही बोलू नका, शांततेचं संयमाचं भूमिका घ्या, स्थैर्याची भूमिका घ्या, काहीच बोलू नका. जे होतंय ते उद्या, काय शिवाय द्यायचे ते देऊ द्या, काय बोलायचंय ते बोलू द्या, शेवटपर्यंत ते काही बोलले. मग शेवट त्या विषयापर्यंत ज्यावेळेस ती वेळ आली त्यावेळेस मच्छिंद्रनाथाचा गोरक्षनाथांनी हात धरला, शिष्याने गुरुचा हात धरला आणि त्या गर्भगिरी डोंगराच्या वरती नेलं आणि गुरुच्या चरणावरती माथा ठेवून त्या गोरक्षनाथाने त्याला म्हणलं, हे सद्गुरु तुम्ही काय ही माया घेऊन बसले, काय ह्या मायेच्या सानिध्यामध्ये तुम्ही राहताय आणि ही माया का बरं तुम्ही अशी आटापिटा करून आम्हाला त्या मायेत भुलवताय? आपलं सामर्थ्य इतकं मोठं आहे की ती जी सोन्याची वीट एवढी शिकत होती. त्या क्षणी गोरक्षनाथांनी त्या पर्वतावरती लघुशंका केली आणि एवढा मोठा पर्वत जो गर्भगिरी, आज जिथं मच्छिंद्रनाथाची समाधी आहे तो पर्वत त्याने अख्खा सोन्याचा करून टाकला. इतकं केवढी 2 किलो असेल आणि पर्वत केवढा, कुंडलला मी बोललं तर तुम्हाला कोणालाच मस्त आहे आपल्याला. एवढं मोठं सामर्थ्य असताना तुम्ही का माया ही घेतात, का या मायेत जातात आणि का असं दुःख करतात, असं शिष्य गुरुला सांगतो. मग नंतर एवढं झाल्यावरती त्याच गुरु मच्छिंद्रनाथांनी शिष्याच्या डोक्यावरती हात ठेवला आणि सांगितलं, अरे मी तुझं शक्ती सामर्थ्य तुझ्याकडे किती आहे काय हे बघण्यासाठी मी हा अट्टहास केला, हा प्रयास केला.
तुझी परीक्षा मला घ्यायची होती तर तुझ्याकडे काय आहे नेमकं सामर्थ्य, आणि आज तू खरंच करून दाखवलं. म्हणजे त्या गुरुला त्या शिष्याचा किती मोठा अभिमान वाटला. अशा पद्धतीने मग काय महत्वाचा विषय होता आपला का गुरुच्या पायी आपण जी काही सेवा केलेली ही मनोभावे कशी समर्पित करावी ते. तसं एक प्रसंग आम्हाला गांधीपूरमध्ये घडला होता. आला होता तिथं भिकारी, त्याने बिचाऱ्याने दक्षिण मागितले आणि 1 रुपया दिला. मग त्याने परत त्याच्यात 1 रुपया वापस दिला आहे की नाही. आणि तोच एक जणांनी गुरुच्या सेवेत देऊन टाकलं आपल्याला काय तुम्ही सगळं काही दिला. ते पाहिलं बाकीच्या शिष्यमंडळी आहे की नाही. मग एके गुरु के शेके गुरु वाटले तो प्राण गुरु. मग बाकीच्यांनी दिला. मग गुरु परीक्षा घेते. तो प्रसंग सांगतोय मी. गुरु कशी परीक्षा घेतात. गुरुनी घेतला आणि जो पहिला होता त्याला वापस दिला. नाही मला काय करायचं पण तिकडे राहून दे. आणि दुसऱ्याला मन पहा कसं मन चेक करायची गोष्ट कशी तर मन दुसऱ्याला घ्यायचं आणि टाकून त्याला खिशात. त्याचं मन काय म्हणत असं आपल्याला तर वापस नाही दिला, आपलं सगळंच गेलं. हा विषय तसं द्या. मन मोकळेपणा जर तुम्ही गुरुला पूर्ण समर्पित आहे, बोलून देऊ मला बोलून दे ना, पण तुम्ही लय गुरुला शरत काही गेलं नाही. तुमच्या कृतीतून दिसत ना, तुमच्या कृतीतून काय प्रचार प्रसार व्हायचा ते होऊ द्या ना. कृती माणसाचे डोळे बोलते, माणसाचं शरीर बोलतं, माणसाचे हात कान नाक डोळे ह्या सगळ्याच्या भाषा वेगळ्या वेगळ्या. सगळ्या माणसाचं प्रत्येक अवयव ना अवयव बोलतात. एखादा दही जाड झालेला आपण खाऊन मी दही खातो बोल, शरीराची भाषा आहे. डोळे बोलते सगळे. असं काही वाचनात बोललं पाहिजे असं काही गोष्ट नाही. मन वाचता जर आलं तर माणूस त्याचे केस त्याचे उरते सुद्धा. जुने लोक हुशार होते. जुने लोक सांगत होते शरीराकडे पाहायला सांगत होते कसं आहे कला आहे. आता लोक होत गेली जुनी कला आहे. अशातले काही वाढ नाही का नाही सगळं तू नाही, फक्त काही लोक झालं काही वाढ. अशा प्रकारे जर समजा आपण गुरुला पूर्णतः शरण गेलो तर हे कार्य नक्कीच घडूच शकतं आणि आपल्याला सहज मार्ग भेटू शकतो. त्यामधलंच मला आवर्जून एक विषय सांगायचा आहे. त्या विषयाकडे मी थोडंसं जातो. गुरु भक्ती करत असताना तसं मी सांगितलं की गुरु समर्पण सगळ्यात महत्वाचा विषय. त्याच पद्धतीने गुरुची सेवा, भगवंताची सेवा हा पण तेवढाच महत्वाचा विषय. जर तुम्ही गुरु सेवा करत नाही तर तो याच्यामध्ये आहे कुठतरी ते लिहिलं. मी आता थोडंसं वाचत नाही, पुढे सांगतो. तो सद्गुरूचे नाम जया नाही मुखी, जाणावं तो सुतकी सर्व काळ. म्हणजे ही सेवा आहे गुरुची सेवा, नामस्मरण ही सुद्धा सेवा. तर गुरुच्या सेवेला आणि त्या भगवंताच्या सेवेला खूप काही महत्व आहे. मग आपले जे काही पाप कर्म असतात, आपण पूर्वजन्मीचं पाप घेऊनच या जन्मामध्ये आलेलो आहे आणि या जन्मामध्ये पण आपल्याला काही जे काही भोग भोगायचे पापाचे असो किंवा पुण्याचे असो हा त्याचा वैयक्तिक विषय आहे की नाही. मग हे भोग भोगत असताना आपल्याला कशाचा तरी सहारा लागतो की जेणेकरून हा पापाचा जो काही डोंगर आहे किंवा पुण्याचा जो काही डोंगर आहे हा आपल्याला संपायचा आहे. मग तुम्ही म्हणशाल पुण्याचा डोंगर संपायला वगैरे बाबा काय पागल झाला काय. ज्याच्याकडे पुण्य जरी शिल्लक असलं तर त्याला स्वर्गात जावं लागतं. स्वर्गात ज्यावेळेस पुण्य क्षीण होतं त्यावेळेस त्याला परत इथंच यावं लागतं. ज्यावेळेस पाप आणि पुण्य समान होतं त्यावेळेस आपल्याला मनुष्य देह भेटतो. आणि ज्याच्या प्रारब्धामध्ये पापही शिल्लक राहिलं नाही आणि पुण्यही शिल्लक राहिलं नाही तो मोक्ष आहे. संभ्रम आहे बरं का सगळ्याला. पुण्य जर वाढलं तर मोक्ष भेटत. सुख मोक्ष हा स्थिर पद आहे, शून्यही नाही. शून्याला बी आकार आहे. तुम्ही शून्य काढू शकता ना, सगळे शून्य काढू शकता ना. तर शून्याला सुद्धा आकार आहे. शास्त्र असं ज्याला आकार नाही, ज्याला मकार नाही, ज्याला उकार नाही तो आत्मा. मग शून्य कुठं राहिला. मग शून्य अवस्था सुद्धा ही एक अवस्था आहे जी म्हणताच येणार नाही, जी सांगताच येणार नाही, जी जिता येणार नाही, जी वाचता येणार नाही, जी आकृती काढून दाखवता येणार नाही, ती अवस्था मोक्षाची. मग ती मोक्षाला कोणी असं वैयक्तिक आकार देऊ शकत नाही, कोणी मकार देऊ शकत नाही. मोक्ष म्हणजे काय. मोक्ष म्हणजे हाच.
का ज्याच्याकडे पापही शिल्लक नाही, ज्याच्याकडे पुण्यही शिल्लक नाही, त्याच्याकडे काही राहिलं का? मग त्याच्याकडे शून्यही नाही, तो मोक्ष आहे. मग या मोक्षाला जर समजा आपल्याला करायचंय, पुण्य हे त्याच्यामुळे मी सांगितलं का पुण्य हे आपल्याला संपवा लागणार आहे आणि पापही संपवा लागणार आहे. मग याच्यासाठी काय करायचंय तर मेन मुद्दा जो येतो गुरुची सेवा. मग गुरुची सेवा कशी? 10 जण एका ठिकाणी आपण जमलेलं आहे आणि काहीतरी समजा बाहेर गुरुची सेवेचं या सानिध्यात या परिसरामध्ये गुरुचे कार्य चालू आहे की, आणि हे कार्य चालू असताना सगळेजण सेवा करू लागले. बरोबर, एखादा शरीराने धष्टपुष्ट असतो, एखाद्याच्या कमरेमध्ये गॅप असतो, एखाद्याला मनाने जरा तो हुशार असतो, एखाद्या मनाने मंद असतो. या अशा प्रत्येकाचं आपण जेवढे लोक इथे बसलेले प्रत्येकाची सवय वेगळ्या, प्रत्येकाचं कार्य वेगळं, प्रत्येकाची बुद्धी वेगळी. मग ज्याच्या त्याच्या बुद्धीनुसार जो तो काहीतरी वेगळंच काहीतरी करू शकतो. असं काही झालं का मी केव्हाची रेती उडून राहिलो ते पाहते बसले, मग ते नाही करायचं. ही स्वार्थी सेवा आहे, ही सेवा नको. तुम्हाला जर गुरुची सेवा करायची ना तर निर्मळ मनाने करा. कोणी करत असो किंवा नसो, मला त्याच्याशी काही घेणं देणं नाही. माझ्याकडून जेवढं होईल, 1000 विटा इथं ठेवलेला आहे, सांगून दिला 1000 विटा तो इकडे आणायचे. आपल्याला माहिती आहे घंट्याभरात होईल का एका माणसाकडून? नाही. फक्त याच्याकडून जेवढं होईल तो तेवढंच करत ना, कशाला दुसऱ्याचा विचार करायचा? तो करीन, एखादा येईन जोडीदार तर मग जरा भारी होऊन जाईल गाड्या, मग आपण दोघं मिळून अरे येईल तेव्हा येईल. तुला सेवा करण्याची जर इच्छा आहे ना, तू निर्मळ निश्चल मनाने कर. 2 मिनिटं तर ठेवील दिवसभरातून, 2 भरपूर झाले. समाधान पाहिजे त्या गोष्टीचं का आपण गुरुची सेवा करतोय. 2 मिनिटं का वेळा आपण ठेवू लागलो. पण दुसरीकडे जर तुम्ही पाहिजे तुम्ही 1000 ठेवा, 1000 एका दिवसात तुम्ही 1000 द्या. म्हणजे मी उदाहरण देतोय, 1000 मिनिटं तुम्ही एकट्याने जरी तिथे नेऊन ठेवल्यानंतर तुमच्या मनात आलं एकट्यानेच ठेवलं, हो कोणीच नव्हतं, संपलं ते. ती सेवा काय कामाची? ती सेवा निष्काम नाही, स्वार्थी सेवा आहे. मग तुम्ही स्वार्थ म्हणून सेवा करता का? मग तुम्ही टाइमपास केला, मग त्या सेवेला काही अर्थ नाही. तुम्ही मनापासून एक घटिका, एक क्षण तुम्ही फक्त मनापासून सेवा करा त्या गुरुची, ती सेवा तुम्हाला खूप काही पुण्य देऊन जाईल. म्हणजे काय देऊन जाईल? आपले जे कर्माचे भोग आहे हे कमी करत जाईल. कारण की गुरु असो किंवा भगवंत असो, ह्या आपले कर्माचे जे भोग आहे हे सेवेच्या माध्यमातून कमी 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 करत असतो. मग एखाद्याला जर वैराग्य प्राप्त झालं, वैराग्य प्राप्त झाल्यावर त्याला प्रायश्चित्त घ्यावंच लागतं, त्याला काही प्रायश्चित्त सुटत नाही. मग प्रायश्चित्त ज्यावेळेस तो घेतो, मग प्रायश्चित्ताचा जोर जर कमी करायचा असेल तर त्याला पर्याय हा आहे काय? निष्काम गुरु सेवा करा. कशाची करा? तुम्ही तनाने करा. एखाद्याकडे पैसा द्यायला, मग त्याला अशी कंट्रोल खायला माझ्याकडे पैसा नाही, गुरुची दक्षिणा द्यायची, गुरुला दान धर्म करायचं, मग आपल्याकडे ती सेवाच नाही घडत. तुम्ही मागे मागे करीत असाल, शरीराने करा, ती सुद्धा सेवा आहे. तुम्ही इतर येऊ नका, पण गुरुची सेवा जर मनापासून तिथं तुम्ही जिथं आहात पुढे राहा जगाच्या पाठीवरती, तुम्ही जर मनातून त्या भगवंताची त्या गुरुची जर सेवा करत असाल तर ती सेवा त्या गुरुपर्यंत नक्कीच पोहोचते. ही जी अशी ती निश्चल निष्काम गुरु सेवा जर तुम्ही करता, या सेवेला इतकं महत्व आहे तर तुमचं प्रारब्ध कधी नष्ट होऊन जाईल, कधी तुम्हाला सहज मोक्ष भेटेल हे कोणीच नाही सांगू शकत. मग गुरु कृपा ही या माध्यमातून तुम्हाला सहज किती मार्ग सोपा करून सांगू आणखी तुम्हाला हे सगळे मार्ग आहे. बऱ्याच जणांना जे काही प्रश्न होते मनात त्याचे काही काही उत्तर देण्याचा मी या ठिकाणी प्रयत्न करतोय गुरु पौर्णिमेच्या निमित्ताने. मग ही गुरु सेवा जर तुम्ही करता तर या गुरु सेवेला खूप महत्व आहे. फक्त यामध्ये भेद नको. एखादा काही दुसऱ्या कामामध्ये एक्सपर्ट आहे बाबा, एखाद्याला प्लंबिंग काम येतं, त्या ठिकाणी जर समजा मंदिराचे काही प्लंबिंगचं काम आहे थोडंफार, तो ती सेवा करू शकतो. एखाद्याला शेती काम येतं, तो शेतीची जी काही समजा नाली करायची, साफसफाई करायची, ही सेवा करू शकतो. एखादा अन्नदानातून सेवा करू शकतो. अन्नदानाला तर सगळ्यात मोठं पुण्याचं काम सांगितलेलं आहे. सेवेच्या माध्यमातून अन्नदान हे सगळ्यात मोठे, कारण की त्या अन्नाच्या माध्यमातून जे काही दुसरे अन्न ग्रहण करतात ते आत्मे,
त्या आत्म्याची जी तृप्ती होती त्या तृप्तीच्या माध्यमातून त्या अन्नदात्याकडे जे काही साधन असतं ते त्या ठिकाणी येऊन त्याचं कर्म नष्ट करत असतं, म्हणून आपण अन्नदान करतो. असं कोणचंच जाती नाही, विजातीय नाही किंवा कोणचा धर्म नाही जो अन्नदानाला प्राधान्य देत नाही. मग तुम्ही कोणी अन्नदानाच्या माध्यमातून सेवा करा, कोणी श्रमदानातून सेवा करा, कोणी गुरुची स्तुती करत असतो, त्याला काही येत नाही दुसरं, त्याला काही घेणं नाही देणं नाही, त्याला काही येतं नाही, तो कोणाच्या मध्ये जात नाही, कोणाच्या आधी जात, पण तो गुरुची स्तुती नेहमी त्याच्या मुखामध्ये असते. मग तो गुरुस्तुती करत करत त्या गुरुची स्तुती केल्याच्या माध्यमातून तो गुरुच्या प्रचार प्रसार करतो. मग त्या प्रचार प्रसाराच्या माध्यमातून 2 जणाला त्या भगवंताची ओढ लागते. नाही गड्या, कोणत्या तरी महाराजकडे जातो, गुरुकडे जातो आणि पहिले पाहिलं तर कसं होतं त्याचं, आता किती चांगलं झालं. काय झालं? त्याच्या माध्यमातून त्या भगवंताचा त्या गुरुचा प्रचार झाला. ती पण एक सेवा आहे. इतक्या सूक्ष्म सूक्ष्म सेवा आहे की जेवढं तुम्ही बारीक बारीक काल याच्यामध्ये तेवढे तुम्हाला सेवेचे प्रकार वेगळे वेगळे कळत जातील. फक्त अट काय आहे? निष्काम करा. त्याच्या मागे स्वार्थ ठेवू नका. स्वार्थ जर तुम्ही ठेवत नाही, ती जर सेवा तुम्ही करते, तुम्हाला कधी त्या सेवेचं मेवा भेटल तुम्हालाही कळणार नाही, कधी काय ते पुण्य येऊन तुमच्या पदरात पडेल हेही तुम्हाला कळणार नाही. अशा माध्यमातून तुम्ही गुरुची सेवाही करू शकता. आज या ठिकाणी तुम्हाला गुरु कसा असावा, कसा करावा आणि गुरुच्या माध्यमातून आपल्याला कसं करता येईल, आणि या मार्गावरती बऱ्याच जणांना जी काही माहिती नाही आहे. मी समाजामध्ये बऱ्यापैकी माझ्या गुरुच्या सान्निध्याने मी फिरत असतो आणि या माध्यमातून बरेच प्रकरण पाहिले का एखाद्याला तरी मनापासून विषय आहे का आपल्याला गुरुची सेवा करायची, आपल्याला भक्ती करायची, पण नेमकं कशी करायची ही माहिती. आणि आज इतके साधू झाले, इतके संत झाले की गुरु गुरु जसं मी म्हणलो, पावला पावला तुम्हाला गुरु भेटेल. असं काही नाही मंदिरातच गुरु भेटेल असं काही नाही ना. एवढं 4 मित्र जमा झाले आणि एखाद्याला काय माझं ते काम राहते होईना, नेमकं काय करा काय, लगेच दुसरं तयार राहतो सल्ला द्यायला. तू काय कर, एक काम कर, तू शनिवारी काय कर, बाबाच्या मंदिरात माळ घाल, तो कामच झालं. आहे का नाही उपदेश देणारे? मग ते काय गुरु उपदेश नाही का? हे गुरु सारखेच आहे, ते सांगायचं दुसऱ्या सांगे ब्रह्मज्ञान स्वतः कोरडे भाषा. अशा पद्धतीनं हे सगळं काही जे सायकल चालती, जे काही चालतं ह्याच्यातून आपल्याला जर सुटायचंय, जर सगळ्यात महत्वाचा विषय खरं काय आणि खोटं काय याच्यातला भेद जाणून घेण्याचा प्रत्येकाला अधिकार आहे. प्रत्येकाने वैयक्तिक आपल्या मनाने याचा भेद जाणून घ्यायचा. खरं आणि तुम्हाला खरं लवकर भेटणार नाही याचं गॅरंटी मी देतो. लवकर भेटणार नाही, पण भेटणारच नाही हे नाही म्हणतो का, भेटणारच नाही हा शब्द नाही भेटत. खरा गुरु भेटायला खूप कष्ट लागतं, खूप त्याला झटावं लागतं, शोधावं लागतं, बघावं लागतं. आणि तो भेटला जरी तो कधीच कोणचाच जो खरा गुरु आहे, जो सद्गुरू आहे, हा पहिल्या भेटीमध्ये कोणालाच नाही सांगू शकणार का माझ्याकडे काय आहे, म्हणजे समोरच्याकडे काय आहे. ज्यांनी सांगून दिलं समजून घ्यायचं काहीतरी शहानिशा आपल्याला करावीच लागणार आहे. मग शहानिशा तिथे करायला काही हरकत नाही, तो अधिकार आहे ना. मी मागच्या एका प्रवचनामध्ये तुम्हाला सगळ्यांनी सांगितलेलं म्हणजे गुरु करताना काय पाहिजे, गुरुला तपासू शकता, गुरु कसा करायचा. ते केलं की एका दिवसात माळ घातली, जे हरी झाले गुरु शिष्याचं नातं. दुसऱ्या दिवशी ते आमचे गुरु सांगत असतं हे उदाहरण. मग दुसऱ्या दिवशी सकाळी शिष्य गेला गुरुच्या पाया पडायला, गुरु ते आहे. तोच गुरु विचारतो कोण आहे तुम्ही, काल माळ घातली होती तुम्ही आज काय करता. म्हणजे हे गुरु शिष्याचं नातं नाही. गुरु शिष्याच्या नात्याला ओळख पाहिजे, त्याला माहिती पाहिजे गुरुबद्दल पूर्ण. कारण की उद्या गुरुबद्दल शंका घ्यायचा अधिकार तुम्हाला नाही. आज तुम्हाला काय करायचं ते करायचं. गुरु केल्यानंतर त्या गुरुच्या बाबतीत शंका घेणं सगळ्यात मोठं पातक आहे. त्याला देव सुद्धा टाळू शकत नाही. शास्त्रही सांगतं, अनुभवही, आणि सगळ्याच ग्रंथात आणि सगळ्याच शास्त्रामध्ये ब्रह्मज्ञानामध्ये सुद्धा हेच आहे का गुरु राग एकदा जर भरला, गुरुचा द्वेष जर लागला तर तो लवकर, त्याला फक्त गुरुच शांत करू शकतो, दुसरं कोणी. भगवंत राग होऊ द्या, भगवंताला क्षमा करण्याची ताकद त्या गुरुत आहे.
गुरुला जर समजा क्रोध आला किंवा गुरुची निंदा झाल्यावरती त्या गोष्टीला फक्त गुरुच टाकू शकतो, दुसरं कोणीच टाकू शकत नाही. या माध्यमातून आता मी बरंच काही बोललो. आज या ठिकाणी श्री गुरुदत्त मंदिर श्री क्षेत्र शिवूर या ठिकाणी आपण सगळेजण गुरुपौर्णिमा या निमित्ताने या ठिकाणी जमलेलो आहे आणि या माध्यमातून माझ्या गुरुची जी काही मला थोडीफार सेवा करता आली. आता ही वार्षिक सेवा आहे. मग काही वेगळी काही बाहेर गेल्यावर करू वाढू लागू किंवा आधी काही करायची ते करू. मग ज्याला ज्याला जसं जसं सेवा करता आली तसं तशी सेवा करू. करा सेवा अशी करा पण निष्काम. तुम्हाला जाता येतं जर समजा एखादा केर कचरा दिसला इथं जर केर कचऱ्याची कुंडी आपण प्लास्टिकची ठेवलेली जाते इकडं पलीकडं 2-3 ठिकाणी ठेवलेली आहे. तुम्ही ते उचला त्या कचरा कुंडीत टाका. मंदिरात येताना पाय स्वच्छ धुवून या जेणेकरून या मंदिराची पवित्रता राखल. आम्ही मंदिरात यायला कोणाला नाही म्हणत नाही. फक्त आमचा नियम एकच आहे का ह्या गाभाऱ्याच्या आतमध्ये कोणी जाऊ नये याच्यासाठी. त्याचा अर्थ असा आहे का एखादा जर आला मंदिरात गेला नाही देव विटाळत. देव कसं काय विटाळत? देवाची शक्ती काय? आपण गाईला स्पर्श करतो का करतो? एखाद्या कार्याला आपण निघलो आपल्या घरामध्ये थोडंफार इटाळा असला शिवशाही होतीच. आणि एखाद्या चांगल्या कामाला निघाला आपण काय करतो? गाईची शेपटीला हात काही गाईला हात. मग ती गाय विटाळती का आपण शुद्ध होतो? मग गायीपेक्षा तो भगवंत मोठा आहे का छोटा आहे? पण अशा सानिध्यात ज्यावेळेस आपण जातो म्हणजे एखाद्या मंदिरामध्ये ह्या ठिकाणी ते कोणत्याही मंदिरामध्ये जा त्या ठिकाणी जो भगवंत स्थापन केलेला असतो त्या भगवंताच्या पायी प्रत्येकाची श्रद्धा निष्ठा त्या ठिकाणी एकत्र आलेली असते. म्हणजे त्या मंदिरामध्ये आल्यानंतर त्या मंदिरातलं जे वातावरण आहे हे बदललेलं असतं. ती जी ऊर्जा आहे मग अशी जसं आबा म्हणले अणुरेणू बदलत जाते, हार्मोन्स माणसाचे बदलत जाते. तसं मंदिरामध्ये आल्यावरती तुम्हाला असं एकदम शांत वाटेल, प्रसन्न वाटेल, सगळं काही विसरून जाऊ. का? इथलं वातावरण. हे वातावरणाच्या अंतर्गत जर समजा आपण असे काही घरातून विटाळे आलेलो किंवा बाहेर शौच करून आलो एखादे समजा तर त्या वातावरणाचा ह्या वातावरणाशी ज्यावेळेस संपर्क होतो तो थोडंसं वातावरण जो काही सात्विकपणा आहे हा कमी जास्त प्रमाण होतो. परत जसा ते तसं होतो त्याच्यात काही शंका नाही. पण ह्या वातावरणाचा फरक ज्यावेळेस होतो त्यावेळेस जो व्यक्ती असा असेल त्या व्यक्तीच्या शरीरावरती तो परिणाम करूनच जातो. पहा मी मुद्दा नीट व्यवस्थित समजून सांगतोय. मी जर समजा दूषित होऊन किंवा मन दूषित जर असेल तर मी जर मंदिरात येतो इथं याचा परिणाम तर भगवंतावर नाही होणार. याचा परिणाम माझ्या मनावरती माझ्या शरीरावरती होईल. कारण की मी ऑलरेडी जे काही आलेलं आहे माझ्या ज्या मनातले हार्मोन्स माझ्या शरीरातले जे काही कण आहे हे अणुरेणू जे बदललेले तर ते थोडेसे दूषित आहे. आणि या वातावरणामध्ये आल्यावरती ते पवित्र व्हायला पाहिजे. आणि जर असं कृत्य जर केलं तर त्याचा परिणाम आपल्यावरती होतो. म्हणून असं शास्त्र सांगतं का अशा वेळेस किंवा धाब्याहून आपण आलो मंदिरात जाऊ नका. आज जर इतर वेळेस आपल्याला काही घरात काही शिवपार असले तर जाऊ नका. हे जे काही शास्त्र सांगतं. मग एक दिवस एक प्रसंग आठवलं बोलून सांगतो. तुमचा वेळ थोडा घेतो जाऊ दे. एवढंच एक चान्स राहतो मला बोलायला तुमच्यासोबत. नंतर काय असं चालूच असते चर्चा. पण ही जी चर्चा ही थोडीशी जरा ह्याच वेळेस असते म्हणून बोलतो. विटाळ्याचे 13 दिवस कधी स्त्री बाळातीन झाली तर 13 दिवस काही 9 दिवस मुलगा झाला तर आणि मुलगी झाली याच्यातला विषय तर पूर्ण मिळून 13 दिवस आपण झाले. आणि सुतक पडलं एखाद्याच्या घरामध्ये जर कोणी वारलं तर ते 13 दिवस बरोबर आहे. मग एक विषय माझ्या मनात एक दिवस आला मग नेमकं जात का बरं भगवंताला ह्या 13 दिवस आणि ह्या इकडचे जे विटाळायचे ते 13 दिवस का बरं आपण त्याला भजत नाही? का बरं आपण त्याला पूजत नाही? काय कारण आहे? तर त्याचं उत्तर मला भेटलं. माझं उत्तर आहे तुम्हाला पटत नाही पटत मी त्याचं काही शाश्वती नाही. ज्याचा त्याचा विषय मी माझ्या मनात जे वाटलं मी ते तुम्हाला सांगतोय. अशा परिस्थितीमध्ये सगळे दुःखात असतात बरोबर आहे की नाही किंवा सुखात असतात. दोन विषय बरं.
एखाद्याच्या घरी जर अंत्ययात्रा झाली तर ते दुःखात असतं कुटुंब. एखाद्याकडे जर काही आपत्य झालं तर ते कुटुंब एकदम सुखी असतं. मग सुखांमध्ये भगवंत आठवूच शकत नाही आणि जास्त दुःख झालं तरी भगवंत आठवू शकत नाही. का? कारण की त्याचं मन त्या ठिकाणी स्थिर राहूच शकत नाही. आणि या कारणामुळे ते 13 दिवस आणि हे 13 दिवस ते भगवंताकडे जाऊ. जर स्थिर मन नाहीच आहे तुमचं, मग कशाला त्याला हात जोडायचे? तुम्हाला जर मन स्थिर आहे की नाही, मग तुम्ही घरात जरी पार मौतीच्या ठिकाणी रडू लागले लोक आणि सुखाच्या ठिकाणी एकदम हसू आनंदी आहे आणि तुमचं मन जर स्थिर आहे आणि त्या भगवंताची जर तुम्हाला आठवण आली, भगवंत कुठं म्हणलं मला आठवू नका का मला हात जोडू नका असं तो म्हणलं, तुम्ही तिथून जोडा, त्याला मान्य आहे ना? बरोबर आहे का? हे माझ्या प्रश्नाचं उत्तर होतं. त्या नियम काय लावले? शास्त्राने लावले, पण त्याला कारण कसे खूप सूक्ष्म कारण आहे. फक्त ते आपल्यापर्यंत नाही. ते माऊला काजी सारखी गंमत आहे. ते पिचे से आया ना आगे काय आम्हाला नाही माहिती काय झालं, ती स्टोरी नाही सांगत, पण आहे तसं. कसं आपलंही मागून आलं आपलं झालं पुढं, त्याच्या मागचं खरं कारण काय हे आपण जाणून घेण्याचा कधी प्रयत्न काय आपली बुद्धी तिथपर्यंत जाऊच शकते, जातच नाही, विचारच करीत नाही. पण एखाद्याने विचार केला, हा पण आपलं म्हणणं मांडायच्या वेळेत आपलंच खरं राहील हा अहंकार आहे ना का? तुम्ही ऐकून तर घ्या 4 लोकांचं, प्रत्येकाचा विचार वेगळे राहतील. मग तुम्हाला तुमच्या मनाने काय ठरवायचं तुम्हाला अधिकार आहे, तुम्ही ठरवा. पण ऐकायला काय हरकत आहे? ऐक मग ऐकून तर घ्या. मग एखादा प्रश्न जर आपल्या मनामध्ये उद्भवला तर सगळ्यात पहिले ऐकून घेण्याची ताकद ठेवा का समोरचा व्यक्ती काय सांगतोय. हा तुम्हाला जर ते नाही पटायला लागले, अरे नाही आपल्या डोक्याचं वचन चाललंय बरोबर नाही, तर डोक्याचे चॅनल बंद करून टाका, फक्त ऐकून घ्या, सोडून द्या. पण जर त्याच्यात जर काही अर्थ आहे ऐकायला काय अर्थ नाही. पण ते कधी कळलं? त्यावेळेस आपल्याला 3 गोष्टी ज्या सांगितल्या, स्थैर्य, शांतता आणि संयम. मनाचे जर या 3 गोष्टी जर स्थिर आहे, ज्यावेळेस त्याचं मन स्थिर आहे, तो समोरच्याचं ऐकूनही घेईल, त्याच्या बाबतीत विचारही करेल आणि त्या विचारातून त्याला काही काही नवीन गोष्टी आणखी निघत जातील आणि त्याचं काही कार्य सहज होत जातील. सहज एखाद्या समस्येचं जर काही आपल्याला काही निराकरण करायचं आहे तर गुरुकृपा झाल्यासारखंच काम आहेच. ती गुरुकृपा झाल्यावर ज्या गोष्टी सहज होत्या, याला काही वेगवेगळे प्रयत्न करायची काही गरज राहत नाही. प्रत्येक प्रश्नाचे उत्तर त्याला स्वतःला सहज भेटत जाते, म्हणजे कोणाकडे जायचं काम नाही आणि काहीच. पण त्याला गुरुकृपा हे सगळ्यात महत्वाचा विषय. गुरुकृपा जर झाली तर हे सहज होतं. असं एवढंच या ठिकाणी सांगून माझे जे काही 2 शब्द होते ते संपवतो. आज या ठिकाणी गुरुपौर्णिमेनिमित्त आपण सगळे काही जमा झालेलो आहे. थोड्या वेळाने आता आरती घेऊ. आरती झाल्यावर ते प्रसाद होईल. प्रसाद घ्या, सगळ्यांनी पोटभर प्रसाद घेणे. ज्या वेळेस जसं सांगितलं की पत्तरवाळी वगैरे जे काय असेल या ठिकाणी डस्टबिन वगैरे ठेवलेले राहतात, त्या ठिकाणी पत्तरवाळी आणखी काही ग्लास वगैरे जे असतील ते त्या ठिकाणी पत्तरवाळी ग्लास जे काय असेल त्या डस्टबिनमध्ये टाका किंवा रोडच्या पलीकडं वड आहे त्या ठिकाणी एकत्र करा. नंतर आम्ही त्याची विल्हेवाट जे काही करायची ते आमच्या हिशोबाने आम्ही करीतच असतो. ती सेवाही काही जण घेतात. निष्काम सेवा करतो, काही निष्काम म्हणजे काय त्यांच्या मनात स्वार्थ राहत नाही असेल. ज्याच्या त्याचं नेवा, ज्याच्या त्याची श्रद्धा आहे, त्याची त्याची भक्ती आहे. आज या गुरुपौर्णिमेनिमित्त जे काही तुटके मुटके शब्द तुम्हाला ऐकवले हे माझ्या गुरुचरणावर मी अर्पण करून माझे 2 शब्द संपवतो. अवधूत गजानन श्री गुरुदेव दिगंबरा दिगंबरा वल्लभ दिगंबरा 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 श्रीपाद वल्लभ दिगंबरा 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 श्रीपाद वल्लभ दिगंबरा 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 श्रीपाद वल्लभ 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 दिगंबरा 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 श्रीपाद वल्लभ दिगंबरा 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 श्रीपाद वल्लभ दिगंबरा ब्रह्मा विष्णु महेश्वरा ब्रह्मा विष्णु महेश्वरा ब्रह्मा विष्णु महेश्वरा ब्रह्मा विष्णु महेश्वरा दिगंबरा दिगंबरा श्रीपाद वल्लभ दिगंबरा
सोम शंकर सोम शंकर सोम शंकर तसे उच्चारावी पंचाक्षर उच्चारावी पंचाक्षर सोम शंकर सोम शंकर सोम शंकर सोम शंकर उच्चारावी वाटत असे पंचाक्षर दिगंबरा दिगंबरा श्रीपाद वल्लभ दिगंबरा 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 श्रीपाद वल्लभ दिगंबरा समाधान समाधान नैवेद्य आणा